किंवा स्वतःच्या अंगणामध्ये म्हणा मेळावा झाला, त्यांना क्लिप पाठवा की इथे आता मेळाव्याला किती लोक उपस्थित आहेत. तर त्यांनी घोषणा केली की कमळ फुलणार, पण त्याचा डेट चिखलामधून बाहेर आलेला आहे ते त्यांना कुठे माहिती आहे. युतीचा धर्म शिंदे साहेब पाळतात. कालच्या वक्तव्यामुळे युतीचा धर्म पाळलेला नाही, निषेधच ही निषेधार्थ बाब आहे. या ज्या वेळेला 2015 साली निवडणूक झाली तेव्हा एकाचे 11 करताना त्यांना दम लागला होता, त्यांच्या नाकात दम आला होता आणि शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या मुळे त्यांचे 2 आकडी 11 नगरसेवक आले होते. परंतु तेवढेही यावेळेला यावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि नंतर ज्या वेळेला सत्ता शिवसेनेची येईल त्यावेळेला लालघोटेपणा करून मागे मागे फिरू नका आणि सत्तेमध्ये सहभागी होण्याची आशा व्यक्त करू नका. दुसरं एक असं की आशा वल्गना केल्यानंतर, आव्हान दिल्यानंतर ते शिवसेना नेहमीच त्याच कोशामध्ये, त्याच जोरामध्ये त्याचा प्रतिकार करत असते. तो या निवडणुकीमध्ये निश्चितपणे आपल्याला प्रत्यय येईल. अशा ज्या घोषणा करणारे आहेत त्यांच्या त्या घोषणा हवेतच विरतील. निश्चितपणे जे आव्हान दिलेलं आहे ते आम्ही स्वीकारलंय.